तर राज्यांचे निकाल पण आज जाहीर होतात. आता वेस्ट बेंगॉलचा जे काही ट्रेंड आता सुरू आहे त्याच्यामध्ये घासूनच चाललं होतं. BJP काही प्रमाणात पुढं त्या ठिकाणी दिसते. आता शेवटी 91 लाख मतदार मायनस केल्यानंतर 15% मतदारांना मतदानच करून दिलं नाही, तरीसुद्धा जर तिथं तृणमूल काँग्रेस पार्टी ही जर घासून चालत असेल तर याच्यावरूनच समजून घ्या की लोकांचा विरोध भाजपला किती आहे. पण जे महाराष्ट्रात 2024च्या इलेक्शनला झालं, ज्याच्यामध्ये आपण मतदार यादीमध्येच घोळ करणं, बाहेरून लोक आणून मतदान करून घेणं, हे जे काही महाराष्ट्रात झालं ते ऑफिशियली एक वेस्ट बेंगॉलमध्ये SIRच्या माध्यमातून करून घेतलं. आता वेस्ट बेंगॉलचे सगळे निकाल बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा SIR सुरू होईल, जो आत्ता सुरू झालेला आहे, त्यामुळे भाजपच्या विरोधात असणाऱ्या सर्व पक्षांनी डोळ्यात तेल घालून या चुकीच्या गोष्टी होणार नाही, ज्या संविधानाच्या विरोधात, याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. आणि साऊथमध्ये, तमिळनाडूमध्ये आपण जर बघितलं तर जो विजय हा ॲक्टर आहे, जो भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी आहेच, नवीन एक व्यक्ती पुढे आल्यानंतर त्याला पाठिंबा कुठेतरी लोकांनी दिला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. त्यामुळे केरळामध्ये तर काँग्रेस पुढे चाललेलीच आहे आणि पॉंडिचेरीमध्ये काही प्रमाणात घासून काही गोष्टी चालू आहेत. त्यामुळे वेस्ट बेंगॉलमध्ये जे झालं ते संविधानाच्या विरोधात झालं, तरीसुद्धा चांगली लढत ममता दिदी त्या ठिकाणी देत आहेत. हे बघून नक्कीच निश्चित बरं वाटतं.